नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर एक नवीन सिरीज आपण आता घेऊन आलेलो आहोत. तर या आपल्या YouTube चॅनलवर एक नवीन सिरीज म्हणजे 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही सिरीज आपण आणणार आहोत. तर यामध्ये बघा, तर आपण एक 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीने होईल या दृष्टीने आपण याचा विचार करतो आहे. तर आता जवळपास तुमचा सिलेबस 10वीच्या विद्यार्थ्यांचा जवळपास सिलेबस संपत आलेला आहे प्रत्येक विषयांचा आणि त्यातच आता सध्या दिवाळीच्या ज्या प्रथम सत्राच्या परीक्षा आहेत त्याही सुरू झालेल्या असतील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि ते चांगल्या पद्धतीने पेपरही सोडवत असतील. तर आता आपण या लेक्चरमध्ये जे बघणार आहोत तो पार्ट जो असणार आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कशासाठी? तर आता दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला योग्य प्लॅनिंग करता येते. आता सुट्ट्या लागतातच. त्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कशा पद्धतीने मिळतील या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. तर महत्त्वाचं काय असणार आहे? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? तर आजच्या लेक्चरमध्ये तुमची स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे? तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कशा पद्धतीने मिळणार आहेत? तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स किंवा आउट ऑफ मार्क्स मिळण्याच्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास केला तर तुम्हाला मार्क्स मिळतील जास्त, तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत, या सगळ्याचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूयात आजचं जे लेक्चर असणार आहे ते कशाशी संबंधित असणार. बघा, जे महत्वाचा जो भाग असणार आहे तो जो आहे तो म्हणजे आहे प्रश्नपत्रिकांचा आराखडा. म्हणजे सगळ्यात बेसिक जो आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की नेमकं आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करतोय त्या परीक्षेमध्ये प्रश्न नेमके कशा पद्धतीचे विचारले जाणार आहेत. तर तुम्हाला त्या प्रश्नांची संख्या माहिती पाहिजे, त्या प्रश्नामध्ये जे वेटेज असणार आहे मार्क्सचं, ते मार्क्सचं वेटेज पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इथून आपली बेसिक स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर आपल्याला जो प्रश्नपत्रिकाचा आराखडा बघणार आहोत, पेपर पॅटर्न जो असणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे याचा आपण विचार करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचा जो भाग सांगायचा आहे तो म्हणजे आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये जे 10वीच्या विद्यार्थी आहेत त्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित या विषयाचा जो पेपर कसा असेल याबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रश्न संख्या कशी असेल, कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स असणार आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघा, तर त्यामध्ये आहे बघा मूल्यमापन योजना, म्हणजे मार्क्स सिस्टम कशी असेल, तुमचा पेपर कोणकोणत्या प्रकारचे असणार आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पेपर असतात गणिताचे. गणितामध्ये एक पेपर असतो गणित भाग 1 आणि गणित भाग 2, अशा प्रकारचे दोन तुम्हाला पेपर पाहायला मिळतात. या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला जे लेखी परीक्षा असते ते 40-40 गुणाचे असे दोन पेपर तुम्हाला वैयक्तिक पाहायला मिळतील. तर त्यामध्ये एक पेपर असेल तुमचा भाग 1 हा जो आहे तो 40 गुणांचा असतो, ते लेखी स्वरूपामध्ये असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 2 तास. त्याच पद्धतीनं तुमचा गणित भाग 2 पेपर असणार आहे, त्याच्यामध्येही तुम्हाला 40 गुण असणार आहेत आणि त्याच्यासाठी देखील टाइम असणार आहे, तो म्हणजे असणार आहे 2 तासासाठी. आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी म्हणजे तुमच्या शाळेमधून मार्क्स असणार आहेत, तुम्हाला या एका विषयासाठी तुम्हाला 20 गुण असणार आहेत. असे हे 40 गणित भाग 1 चे आणि 40 गणित भाग 2 चे असे मिळून तुम्हाला टोटल एकूण 100 गुणाचा हा तुमचा गणित हा विषय एक असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गणित विषय हा असा विषय आहे की याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स ही मिळू शकतात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात, अशा पद्धतीचा हा विषय आहे. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ते नियोजन असलं पाहिजे. तुम्हाला कोणता अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच आपण या पद्धतीचे वेगवेगळे लेक्चर्स जे असणार आहेत ते लेक्चर सिरीज इथून पुढे आपण चालू करणार आहोत. म्हणजे तुम्हाला 2-4 दिवसाला किंवा एका आठवड्याला दर आठवड्याला एखादं का होईना लेक्चर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, त्यामध्ये बघा आहे आता पुढचा भाग प्रश्नपत्रिकांचा आराखडा. प्रश्नांचे स्वरूप म्हणजे प्रश्न कशा पद्धतीचे असणार आहेत. तुम्हाला मुख्यत्वे करून गणितामध्ये 5 प्रकारचे मुख्य प्रश्न असणार आहेत. तर ते 5 प्रश्न जे असणार आहेत ते कशा प्रकारचे असणार आहेत. तर त्यामध्ये प्रश्न पहिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ए आणि बी असे दोन सब क्वेश्चन म्हणजे उपप्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये जे प्रश्न असणार आहेत, पहिला प्रश्न असणार आहे तो म्हणजे बहुपर्यायी असणार आहे, म्हणजे ऑप्शन्स असणार आहेत. त्याच्यामध्ये एका प्रश्नासाठी तुम्हाला 1 गुण असणार आहे. आणि हे असे एकूण 4 प्रश्न तुम्हाला या उपप्रश्नामध्ये पाहायला मिळतील विकल्पासह. म्हणजे एकूण तुम्हाला जर प्रश्न 4च असणार आहेत, याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं विकल्प राहणार नाही, म्हणजे पर्याय राहणार नाही. 4 प्रश्न दिलेले असतील तर ते 4च्या 4ही प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. प्रश्न दुसरा आहे, याच्याही मध्ये तुम्हाला
ऑप्शन राहणार नाहीत, म्हणजे तुम्हाला ऑप्शन राहणार नाहीत म्हणजे बहुपर्यायी प्रश्न राहणार नाहीत, परंतु हे जे तुम्हाला 4 प्रश्न दिले जाणार आहेत, 4 पैकी 4ही उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि याच्यासाठी वेटेज जे असणार आहे मार्कचं 1 गुणासाठी 1 प्रश्न असणार आहे. अशा प्रकारचे 4 प्रश्न असतील तुम्हाला आणि त्यांचे गुण देखील तुम्हाला 4 असणार आहेत. यामध्ये देखील तुम्हाला ऑर मध्ये एखादा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जेवढे प्रश्न आहेत तेवढे सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. त्याच पद्धतीने बाकीचे जे 4 प्रश्न राहिलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला एखादा का होईना प्रश्न तुम्हाला ऑर मध्ये भेटेल. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की ज्यांना 39-38 मार्क्स वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा एखादा मार्क जो कमी होतो तो या प्रश्न क्रमांक 1 मध्ये कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण बघा दुसरा प्रश्न बघूयात. दुसऱ्या प्रश्नामध्ये देखील पहिल्या प्रश्नासारखेच 2 उपप्रश्न असतात. पहिला उपप्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, 3 पैकी तुम्हाला 2 कृती पूर्ण करायच्या आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटी असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण सराव केलेला असतो, आपल्याला प्रॅक्टिस केलेली असते की तुम्हाला काय असतात, अशा पद्धतीने बॉक्स असतात आणि तुम्हाला बॉक्स किती असतात एका प्रश्नामध्ये, अशा एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. म्हणजे तुम्हाला जे असे बॉक्स असणार आहेत रिकाम्या जागा भरायचे, असे 4 बॉक्स असणार आहेत. प्रत्येक बॉक्स साठी तुम्हाला अर्धा मार्क असतो. असा अर्धा मार्क मिळून तुम्हाला टोटल किती मार्क्स भेटतात, एका प्रश्न जर तुम्ही कंप्लीट सोडवलेला असेल तर तुम्हाला 2 गुण मिळत असतात. अशा प्रकारचे 3 प्रश्न तुम्हाला 3 ऍक्टिव्हिटी दिल्या जातात, 3 कृती दिल्या जातात आणि त्या 3 कृतीपैकी तुम्हाला 2 कृती या काय करायच्या आहेत तर सोडवायच्या आहेत. मग तुम्हाला हे जे गुण असणार आहेत, 2 कृती कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला 4 गुण मिळणार आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला विकल्पासह गुण किती असणार आहेत, 6. कारण 3 प्रश्न असणार आहेत, त्याच्यामुळे 3 प्रश्न असल्यामुळे तुम्हाला त्यापैकी कुठलेही 2 सोडवायचे आहेत तुम्हाला जे येतात ते, आणि त्याचे 2 जे प्रश्न तुम्ही सोडवणार आहेत त्याचे 2 प्रश्नांचे गुण तुम्हाला इथं ग्राह्य धरले जातील. प्रश्न दुसरा असणार आहे, त्यात दुसरा बी असणार आहे. बी मध्ये एकूण 5 प्रश्न उपप्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या 5 उपप्रश्नापैकी 4 उपप्रश्न हे सोडवणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. हाही प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 असणार आहेत मार्क्स. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं वरच्या बाजूला जसं तुम्हाला ऍक्टिव्हिटी होती त्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी राहणार नाही. इथं तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स असणार आहेत, प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रश्नाचं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये उत्तर लिहायचं आहे या पद्धतीनं. मग प्रश्न तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे आहेत कंपल्सरी मध्ये इथं, म्हणून तुम्हाला 8 गुण आहेत. परंतु एक ऑर मध्ये असतो, म्हणजे असे 5 प्रश्नांसाठी तुम्हाला 5 प्रश्न असणार आहेत याच्यामध्ये, म्हणून तुम्हाला 10 गुणांसाठी हा विकल्पासह प्रश्न असणार आहे. परंतु याच्यामध्ये 4 प्रश्न सोडवणं हे तुम्हाला बंधनकारक असणार आहे. म्हणजे प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. तुम्ही वाटलं तर हे शेवटी सगळं हे स्क्रीनशॉट काढू शकता आणि हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण कोणत्या गुणांसाठी आपण किती अभ्यास केला पाहिजे, 2 गुणांसाठी कोणते प्रश्न येणार आहेत, 3 गुणांसाठी कोणते प्रश्न येणार आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत, त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करता येईल याच्यासाठी हा आपण लेक्चर्स आपण रेकॉर्ड करतोय. बघा दुसरा आहे इथं भाग, तो म्हणजे आहे प्रश्न तिसरा असणार आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये पण तुम्हाला 2 उपप्रश्न असणार आहे ए आणि बी. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या ए मध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत तर किती 2 कृती दिल्या असतील आणि त्यापैकी तुम्हाला एक कृती कंप्लीट करायचा आहे. जसं प्रश्न दुसरा ए मध्ये आपण बघितलं होतं की तुम्हाला असे बॉक्सच्या स्वरूपामध्ये ते बॉक्स फिलअप करायचे असतात, कंप्लीट करायचे असतात. त्याच पद्धतीनं प्रश्न तिसरा ए पण त्याच पद्धतीने असणार आहे, पण इथं मात्र एका कृतीसाठी तुम्हाला 3 गुण असणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही जास्त फरक राहणार नाही, फक्त त्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये थोडी काठिण्य पातळी थोडी जास्त असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथं अगोदर किती 2 आणि 2 म्हणजे 4 बॉक्स होते, इथं तुम्हाला 6 बॉक्स कंप्लीट करायचे असतात. ऍक्टिव्हिटी मध्ये 6 अशा पद्धतीने रिकामे बॉक्स दिले जातील. ते 6 बॉक्स तुम्हाला कंप्लीट केलात तर एक कृती जर कंप्लीट केला तर तुम्हाला 3 मार्क्स भेटतील आणि इथं तुम्हाला 2 दिल्या जातील कृती, त्या 2 पैकी एक कृती ही कंपल्सरी असणार आहे सोडवणं आणि त्याच्यासाठी तुम्हाला मार्क्स पण मिळणार आहेत, 3 गुण मिळणार आहेत आणि ते हा क्वेश्चन असणार आहे विकल्पासह. ऑर मधल्या प्रश्नांचे जर मार्क्स बघितलं तर ते असणार आहेत 6. त्यातलाच दुसरा प्रश्न आहे, तिसरा बी असणार आहे उपप्रश्न. मग आता याच्यामध्ये 4 प्रश्न विचारले जातील. या 4 पैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत, अटेम्प्ट करायचे आहेत 2. आणि हे जे प्रश्न असणार डिस्क्रिप्टिव्ह असणार आहेत. इथं तुम्हाला वरच्या प्रश्नासारखं इथं काय ऍक्टिव्हिटी असणार आहे का, कृती असणार आहे का, नाही. तर याच्यामध्ये 3 गुणांचे प्रश्न असणार आहेत. म्हणजे एका प्रश्नासाठी मार्क किती असणार आहेत, इथं आता 3 असणार आहेत. सोडवायचे तुम्हाला 2 असल्यामुळं या प्रश्नाचं वेटेज असणार आहे 6 गुण आणि टोटल जर तुम्ही विकल्पासह
ऑर मधल्या प्रश्नांसह जर विचार केला तर या प्रश्नांसाठी तुम्हाला असतील 12 गुण. हा प्रश्न पण काही अवघड असणार नाही, कारण 4 असणार आहेत, 4 पैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे हाही एक सोप्या कॅटेगरीचाच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो. सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणच असते, म्हणजे तो म्हणजे मुख्य प्रश्न असेल आमचा आपला 4 नंबरचा प्रश्न. याच्यामध्ये जो प्रश्न असणार आहे, हा प्रश्न असणार आहे तुम्हाला 3 पैकी तुम्हाला सोडवायचे आहेत, 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत, आणि हा जो असणार आहे 4 गुणांसाठी प्रश्न असणार आहेत. म्हणजेच एका प्रश्नाचं जर सोडवला तुम्ही व्यवस्थितरित्या तर तुम्हाला त्याचे 4 गुण मिळणार आहेत. महत्वाचं का आहे तर बऱ्याच जणांचे मार्क्स कमी होण्यासाठी हा कारणीभूत ठरणारा हा प्रश्न आहे. याच्या दृष्टीने खूप तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यास करावा लागेल, कारण बाकीचा तुमचा जो इथपर्यंतचा पेपर आहे प्रश्न क्रमांक 3 पर्यंतचा, प्रश्न क्रमांक 3 पर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अडचण याच्यासाठी येणार नाही, जरी तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तरीही देखील तुम्ही प्रश्न क्रमांक 3 पर्यंतचे प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवू शकता. पण प्रश्न 4 आणि प्रश्न 5 मध्ये तुम्हाला काही भाग जो असणार आहे तुम्हाला समजला असेल, त्याचं अंडरस्टँडिंग झालेलं असेल तरच तुम्हाला हे दोन्ही प्रश्न सोडवता येतील, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5. याचं कारण असं असणार आहे की या प्रश्न 4 आणि प्रश्न 5 मध्ये बोर्डाचा असा पॅटर्न आहे नवीन बदलल्यानुसार, तर त्याच्यामध्ये आउट ऑफ टेक्स्टबुक प्रश्न असतात. म्हणजे तुम्ही जे प्रश्न सोडवलेले आहेत आजपर्यंत तुमच्या पुस्तकामध्ये जे असतील त्याच्यापेक्षा देखील बाहेरचे प्रश्न तुम्हाला इथं विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स इथं कमी होतात. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न 4थ्यामध्ये तुम्हाला फक्त 3च प्रश्न आहेत, आणि त्या 3 पैकी कंपल्सरी आहेत. तुम्हाला किती सोडवायचे आहेत तर 2 उपप्रश्न हे कंपल्सरी सोडवायचे आहेत. आणि हे प्रश्न आउट ऑफ टेक्स्ट बुक असल्यामुळं, पुस्तकाच्या बाहेरचे असल्यामुळं तुम्हाला इथं काही ज्यांना हे प्रश्न समजलेले नाहीत, प्रश्नांचा अर्थ कळाला नसेल तर मात्र गडबड होऊ शकते, यातले मार्क कमी होऊ शकतात. तरी देखील काही अडचण नाही, आपण या प्रश्नांवर जास्तीत जास्त सराव आपण करणार आहोत. या प्रश्नांच्या दृष्टीनं आपण खूप सारे सराव प्रश्न पण आपण घेणार आहोत, ते तुम्हाला कळतीलच थोड्या दिवसात. दुसरं आहे, याचं जर विकल्पासह मार्क बघितला तर ते असणार आहेत 12 गुण असणार आहेत. त्याच्यानंतर प्रश्न 5वा असेल आणि तो तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये देखील तुम्हाला जर बोर्डाचा पाठीमागचे पेपर जर काढून बघितलात तुम्ही तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल की इथं देखील थोडं ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न असणार आहेत, 2 पैकी सोडवायचे आहेत तुम्हाला, एक उपप्रश्न हा सोडवायचा आहे. याच्यासाठी गुण असणार आहेत, एकच प्रश्न असल्यामुळं हा एक प्रश्न असणार आहे तुम्हाला 3 गुणासाठी असणार आहे, आणि याची जर विकल्पासह गुण बघितला तर 6 गुण असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना कळालेलं असेल आपल्याला एकूण किती प्रश्न आहेत तर एकूण 5 प्रश्न आहेत. 5 प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 3 पर्यंत तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला ए आणि बी आहेत अशा पद्धतीने पाहायला मिळतात. प्रश्न पहिला आणि प्रश्न 4था आणि 5वा या 3 प्रश्नांकडे तुम्हाला थोडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे, कारण याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होतात. अशा प्रकारे भाग 1 आणि गणित भाग 2 या दोन्ही जे काही आपले भाग आहेत या दोन्ही भागांचा पेपर तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील. आणि या टोटल जर बघितलात याचं वेटेज किती असेल, भाग 1 आणि भाग 2 वेगळे 2 पेपर्स असणार आहेत. त्याच्यामुळे एक भाग तुमचा 40 मार्काचा आणि दुसरा भाग देखील तुमचा 40 मार्काचा असणार आहे. आणि जर तुम्ही विचार केला तर विकल्पासह किती मार्क असणार आहेत तर तुम्हाला एकूण 60 मार्काचा तुमच्याकडे पेपर असणार आहे. म्हणजे याचा थोडाफार विचार केलात तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स घ्यायचे नाहीतच, तुम्हाला घ्यायचे आहेत मार्क्स किती पैकी 40 घ्यायचे आहेत, 60 पैकी. हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. म्हणजे काही अवघड असं काम नाही. 60 पैकी आपल्याला 40 मार्क्स म्हणजे व्यवस्थित पडतात. तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे त्या दृष्टीनं, मग तुम्हाला ते मार्क्स पण काय असणार आहेत तर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला भेटू शकतात. आता जो भाग शिकलेला आहे आपण तो अगदी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. आताच्या या जो काही आपण भाग बघितलेला आहे, म्हणजे काय बघितलं आपण तर प्रश्नपत्रिकेचा आराखडा बघितलेला आहे. त्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये तुम्हाला लक्षात आलेलं असेल की भाग 1 आणि भाग 2 मध्ये कशा पद्धतीचा तुमचा पॅटर्न असणार आहे. भाग 1 आणि भाग 2 जवळपास दोन्ही कसे असणार आहेत तर सारखेच पेपर असणार आहेत तुम्हाला, म्हणजे प्रश्नांच्या बाबतीमध्ये विचार केला तर, कारण भाग 1 मध्ये 5 प्रश्न आणि भाग 2 मध्ये पण तुम्हाला 5 प्रश्नच पाहायला मिळतात. त्यानुसारच महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर भाग 1 चा जो पेपर असणार आहे, भाग 1 च्या पेपरमध्ये प्रश्न 4था आणि 5वा ज्या पद्धतीने आउट ऑफ टेक्स्ट बुक असतो त्याच पद्धतीने भाग 2 च्या पेपरमध्ये देखील प्रश्न 4था आणि प्रश्न 5वा हा जो आहे आउट ऑफ टेक्स्ट बुक असण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त जो अभ्यास करायचा आहे, म्हणजे आउट ऑफ मार्क्स जर घ्यायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही प्रश्न 4था आणि प्रश्न 5वा या 2 प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं हे आपण या
म्हणजे या टायमिंग मध्येच लेक्चर आपण कशासाठी बनवतोय, तर कारण आता तुम्हाला 10वीचे म्हणजे दिवाळीची जी सुट्ट्या आहेत. आता ह्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या टाईम भेटणार आहे. नाहीतर आपलं असं असतं, की ह्या जे रेग्युलर आपले तास असतात, शाळा असते, त्या शाळेच्या दैनंदिन जो दिवस असतो आपला रोजचा, त्या दिवसांमध्ये रोजचे लेक्चर्स असतात. त्याच्यामुळे रोजचा अभ्यास असतो. तुम्हाला या व्यतिरिक्त टाईम भेटत नाही. त्याच्यामुळं एक लास्ट अपॉर्च्युनिटी तुमच्याजवळ आहे. ती म्हणजे आता ज्या सुट्ट्या भेटणार आहेत तुम्हाला 10-15 दिवस, 20 दिवस ज्या भेटतील, त्याचा योग्य रीतीने जर तुम्ही वापर केलात, तर तो जो टाईम असणार आहे 10-15 दिवसाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुमचे मार्क्स वाढू शकतात. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर कराल, एवढी आपण अपेक्षा करूयात. आणि हा जो लेक्चर आपण बघितलेला आहे, या लेक्चरच्या पुढचे जे सीरीज असणार आहेत, या दृष्टीनेच पुढे चालू राहतील. त्याच्यामुळं जे काही नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना असं सांगायचं आहे, की हे जे लेक्चरचे अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स भेटत राहतील. याच्या नंतरचा जे लेक्चर्स असणार आहे, ते आपण लवकरच घेऊन तुमच्या समोर येऊयात. धन्यवाद.